सकाळ मित्रांनो, सर्वांना स्वागत करतो साईनगर शिर्डीमध्ये। तर आता वाजले सकाळचे 7:30। तर बघा मस्त की मॉर्निंगचे सूर्य पण मस्त उगवले। तर आम्ही इकडे रूममध्ये होतो। तर रूम आम्ही म्हणजे विजिट म्हणजे संध्याकाळी आम्ही चेकआउट करणार आहे। किती 8:30 7:30ला वर करणार, पण आता जातो दर्शनला। दर्शनानंतर दर्शन पण घेता ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच मस्त की। तर आपला डे 2 हा आहे। तर तुम्ही डे 1 बघितलं नक्कीच जाऊन बघा, आपल्या चॅनलवरती आपल्या बायोमध्ये लिंक दिलेली आहे, ते नक्की जाऊन बघा संपूर्ण। तर तो पण म्हणजे फक्त प्रवास आपला आलेला तो झालेला संपूर्ण। तर हा ब्लॉगमध्ये तुम्हाला साईबाबाचं दर्शन आणि अजून माझ्या संग फिरायचं आहे, ते नक्की तुम्हाला सांगेन जाता जाता वगैरे। तर आता मस्त की तिकडे आता फ्रेश वगैरे तर मी आणि हा आलो खाली, तिकडून थोडा फोटो काढतो, नंतर मग साईबाबाच्या दर्शन होतो। कारण लाईन पण खूप असेल काय माहिती नाही, तो संपूर्ण ब्लॉग बघत राहा मित्रांनो। आता आम्ही इथून चालत जातोय, म्हणजे साई संस्था तिथून बस असतात त्या डायरेक्ट मंदिरापर्यंत होतात, साईबाबाच्या मंदिरापर्यंत। तर तिथून म्हणजे ते फ्रीवाले असतात त्या मंदिराकडून, त्या बसने जातोय। कारण तिकडे थोडा आतमध्ये आहे ना इकडे रूम, त्याच्यामुळे इथून थोडं चालत जातोय। तर मस्त वाटतं एकदम, आणि थोडा गार लागतोय लवकरच आपलं, कारण इथंच वाजले 8। दर्शन पण करायचं आणि थीम पार्कला पण जायचं आहे, कारण तिथं पण मस्त एकदम वगैरे शो वगैरे खूप मस्त वगैरे दाखवतात। तर इकडचं पहिले लवकर दर्शन वगैरे करून मग तिकडे पण जायचं, आणि नंतर मग दुपारचं जेवण वगैरे पण पद्धतशीर वगैरे तुम्हाला सांगेन। आणि तिकडे गेलो तुम्हाला माहिती वगैरे सांगेन, कुठं लॉकरमध्ये काय काय ठेवायचं आणि कसं काय होणार ते म्हणजे थोडीफार मला जेवढी माहिती भेटेल तेवढी सांगत आहे। मस्त वाटतंय। तर डे 2 हा आपला ब्लॉग आहे पूर्ण संपूर्ण घरी जाईपर्यंत, खूप मस्त होणार आहे। आणि डे 1 पण तुम्ही बघितलं असेल तर नक्की जाऊन बघा, मस्त वाटतं एकदम गार गार थंड। तसं लवकर साईबाबाचं दर्शन होईल तुमचं पण आणि माझं पण। माझ्यासोबत लास्टपर्यंत शेवटपर्यंत बघत राहा ब्लॉग कंटिन्यू। मित्रांनो इकडे आता लाईनीत उभा आहे, आणि इथे हे साई समजा म्हणजे इकडे रूम वगैरे पण असतात, इथं अजून स्वस्त वगैरे आमच्याहून स्वस्त वगैरे असतात एकेकाचे। तर इथून आता लाईनीमध्ये उभं राहून बस डायरेक्ट आम्हाला सोडणार मंदिरापर्यंत। अशी इकडे लाईन लावावी लागते मस्त की। तर मग इथून आता लवकर बस आली का मग साईबाबांचं दर्शन बघूया। तर लाईन वगैरे खूप असेल काय माहिती, तिकडे गेल्यावरती बघूया मस्त की। तर संपूर्ण बघत राहा ब्लॉग कंटिन्यू माझ्यासोबत, कोकणकर सोबत। आणि सकाळचे आता माझं वाजले 8 आणि गाराव थोडा आहेच मस्त की। तर इकडे आता रूम पण तिकडे पण होता साई संस्था आणि साई भक्त म्हणजे निवास। तर रूम वगैरे आम्ही खूप काल बघितले इकडे, तर फुल पॅक झाले। तर म्हणून आम्हाला तिकडे नशीब ते काका भेटले, मग इथूनच जवळ होतं ते तुम्हाला नक्कीच सांगेन जाताना। तर आम्ही 7:30ला चेकआउट करणार, तेव्हा मग तुम्हाला सांगेन। मग तुम्ही पण आलात असेल ना तर नक्कीच तिकडे जा, मग टेन्शन नाही। 500 रुपये वगैरे झालं आमचं, टेन्शन नाही। तर चला मग हा संपूर्ण बघा ब्लॉग कंटिन्यू पुढचं सांगत। फायनली बस आलेली आहे। आता इथून बसने फ्री म्हणजे आम्हाला सोनारा मंदिरापर्यंत, आम्ही पुढेच बसतो सगळे इकडे। तर आता इथून मग डायरेक्ट भेटू मग आता साईबाबाच्या मंदिराच्या त्या संपूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा। जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए। मेरे घर के आगे साईना तेरा मंदिर बन जाए। मेरे घर के आता इकडे पहिले लॉकरमध्ये होतोय, आणि आता फायनली 4 नंबर गेटवरून आम्ही दर्शन घ्यायला जातोय। नंतर मग भेटू, मग दर्शन वगैरे घेऊन पुढे तुम्हाला दाखवतो। मित्रांनो दर्शन वगैरे झालं एकदम व्यवस्थित। आता तर फोटोशूट वगैरे नंतर आम्ही करू तिकडे 4 नंबरला गेट नंबरला। तर इकडे आता बस जाते जेवणासाठी, म्हणजे साई जेवण म्हणजे मोफत वगैरे असते त्यासाठी। खूप भूक लागली, तर वाजलेत आता 2 वाजता आलेत म्हणून बोलते। नंतर मग जेवण वगैरे मग शूटिंग वगैरे काढतो, नंतर मग तुम्हाला आतमध्ये नाही मंदिर दाखवतो, दर्शन वगैरे झालंय तो संपूर्ण बघा ब्लॉग। जेवण वगैरे आल्यावर ते नंतर शूटिंग वगैरे करतो। आता बसमध्ये आलं तर गर्दी बघा किती आहे। जेवणासाठी जातोय, बॅग वगैरे ठेवले, आता भेटू डायरेक्ट जेवायला भोजनासाठी। तर गर्दी तर म्हणजे एवढा गर्दीतून काय माहिती, मगाशी बसून वगैरे आलो। तर हा संपूर्ण बघा ब्लॉग। आता आलेला आपण श्री साई प्रसाद झालाय, म्हणजे इकडे तुम्हाला फ्रीमध्ये जेवण मिळून जाईल। तर कारण भूक पण खूप लागलेली, त्याच्यामुळे पहिला जेवूया, नंतर मग व्हिडिओ वगैरे आणि तिकडे फोटो वगैरे काढून तुम्हाला दाखवतो मंदिराच्या आजूबाजूचं सगळं परिसर वगैरे मस्त माहिती वगैरे। तर पहिले जातो त्याला जेवायला, बघूया कसं काय वगैरे लाईन। तर लाईन तर बघा नॉर्मल आहे। तर आता मग जेवायला पदार्थ वगैरे नक्की तुम्हाला समजेल, कारण जेवणाला पण लाईन वगैरे असते, कारण स्वस्त वगैरे। तर मग भेटू मग जेवायला काय काय आहे ते पदार्थ। फायनली आमचं जेवण आलं आहे, रोटी भात मसूरची डाळ आणि भाजी आणि काय शिरा वगैरे। तर आता आम्ही इकडनं जेवून जातो तिकडे फोटो जेवतो लवकर, कारण लवकर गर्दी होती। तर फायनली जेवण मग नंतर भेटू डायरेक्ट साईबाबांचं मंदिर आहे तिथं। त्याला मग तिकडे कुठे जाण्याचं नक्की तुम्हाला समजेल, ते संपूर्ण ब्लॉग बघा।
फायनली जेवण झालेलं आमचं, मस्त की जेवण होता, भात वगैरे आणि रोटी वगैरे, आणि तर इकडे हात धुवायचं वगैरे. तर आता आम्ही इकडे नंतर थोडं फोटोशूट थोडं करतोय आणि मग डायरेक्ट साईबाबाच्या मंदिर तिथं जातोय, कारण तिथं पण थोडं तुम्हाला दाखवायचं राहिलं. कारण जेव्हा मी म्हणजे रूममधून आलो तर डायरेक्ट म्हणजे मोबाईल वगैरे ठेवला लॉकरमध्ये, नंतर मग डायरेक्ट दर्शन वगैरे गेलो. कारण दर्शनलाच 4 तास गेले, किती 9 वाजता उभं राहिला लाईनमध्ये होतो. तर झालं किती वाजता, 1 वाजता झालं कंप्लीट. तर आता इथून जातो, पहिल्या इथे फोटो वगैरे काढतो, नंतर मग साईबाबाचं मंदिराची इथं. नंतर मग प्लॅन आहे माझा शिर्डीमध्ये, खूप सुंदर आहे, ते नक्कीच तुम्हाला सांगेन मी तिथे गेल्यावरती फिरण्याचं. तर शेवटपर्यंत बघा, तर ब्लॉग कंटिन्यू पूर्ण. मित्रांनो फायनली पोहोचलो साईबाबाच्या मंदिराच्या इथे, गेट नंबर 4ला. तर इकडे मंदिर आहे, तर सरळ इकडून होतं पायी चालत मस्त की जाऊया. आणि दर्शन झालेलं आहे आमचं, फक्त फोटोशूट बाहेरूनच फक्त करायचं आहे. तो त्याच्यामुळे म्हणजे बाहेरून वगैरे दाखवते. तो मग संपूर्ण बघत राहा. तिथं जर गेल्यावरती मग तुम्हाला सिनेमॅटिक वगैरे शूट पहिला करतो, नंतर मग पुढे शूट वगैरे झालं का नंतर मग तुम्हाला सांगतो वगैरे कसं काय ते कुठं काय. आणि इकडून मार्केट चालू होतं, हे बघा सरळ जाऊया. आणि तुम्हाला फुलं, हार, प्रसाद इकडे सगळीकडे मार्केट एकदम चालू होतं मस्त की. तर इकडून आतमध्ये जाऊया सरळ चालत. तुम्हाला बघा मोठे मोठे हार, प्रसाद खूप वगैरे मस्त की, फोटो वगैरे सगळे भेटत जातील फोटो. तर जाऊया आता मंदिराच्या इथे आणि मग दर्शन तर झालेलं आहे आणि सिनेमॅटिक पहिले शूट करूया. जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, मेरे घर के मित्रांनो फायनली शूट करून झालं सिनेमॅटिक. आणि मंदिराचं पण म्हणजे जेवढं गेट आहे पूर्ण तिथूनच फक्त बाहेरूनच काढू शकतो. तर त्यानं पोलिसांना विचारलं गार्डनमध्ये पण जाऊ शकतो, तर म्हणलं का नाही, मोबाईल शूज तुम्ही काढून ठेवा, आत्ताच आतमध्ये जा. तर मग काय जाऊ शकत नाही. मग आम्ही येतानाच फक्त दर्शन वगैरे केलं, तेव्हा येतानाच फक्त बघितलं. तर खूप मस्त वाटलं, दर्शन पण खूप मस्त झालं. सिनेमॅटिक वगैरे पण शूट केले, ते तुम्हाला इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती पण ब्लॉगमध्ये पण तुम्हाला दिसेल थोडंफार वगैरे. आणि मी तिकडे जाणार होतो, तुम्हाला बोललेलं थिविंग पार्कमध्ये, म्हणजे साईचं तिकडे शो वगैरे असतात ते. तर झालं असं की इथंच वाजले 4 ते 12 ते 6 वाजेपर्यंत असतात. तर मी जातो तो रूमवरती, मग थोडा आराम करीन, परत संध्याकाळी येणार आहे. पण संध्याकाळी पण थोडं शूट करीन इकडं, म्हणजे व्हिडिओ वगैरे काढीन आणि फोटो वगैरे मस्त येतो एकदम. मग तिथून मग डायरेक्ट रेल्वे स्टेशनला जाईन, कारण 10ची ट्रेन आहे. सो मग नंतर मग खाऊन वगैरे, कारण झोप पण आले मस्त की, म्हणजे दमले वगैरे थोडासा. फायनली मग शूट वगैरे करून मग आता भेटू डायरेक्ट रूमवरती. तर मित्रांनो फायनली आता रूमवरती आलेला आणि रूमचा पाठचा बॅकग्राऊंड बघा मस्त की. आता वाटतं सी आता इकडे म्हणजे तयारी, म्हणजे बॅग वगैरे पॅक करायची आहे, कारण 7:30 वाजता इथून निघणार आम्ही, म्हणजे चेकआउट करणार आहोत त्याच्याबद्दल. तर तुम्हाला ते दाखवलं तर नाही आलं, कारण म्हणजे मस्त आहे एकदम, ते दाखवण्यासाठी पण एकदम खूप मस्त होतं ते. मला पण म्हणजे जायचं होतं, पण झालं असं की खूपच लेट झालं. आता इथेच वाजलेत 5:30 वाजलेत, कारण ते 12 ते 6 वाजता बंद होतं. मग जाणार कधी आणि ते बघणार वगैरे किती, आणि मग रिटर्न जायचं आहे, म्हणजे म्हणजे इकडे मुंबईसाठी जायचं आहे. तो ट्रेन पण 10ची आहे. आणि मग थोडं म्हणजे फिरायचं वगैरे. आणि रात्री पण जाताना साईबाबाचं दर्शन करतच जाणार आम्ही, म्हणजे रात्री पण फोटो वगैरे शूट वगैरे करू तिथं. रात्रीचं पण सीन शूट वगैरे, म्हणजे सिनेमॅटिक वगैरे शूट करणार आहे. तर असंच बघत राहा ब्लॉग. आणि आता डायरेक्ट फायनली मग साईबाबाच्या मंदिराच्या तिथं भेटू रात्री. नंतर मग डायरेक्ट रेल्वे स्टेशनला शिर्डी साईबाबा नगर शिर्डी साईनगर रेल्वे स्टेशन, तिथं भेटू मग डायरेक्ट. सो फायनली तर ब्लॉग कंटिन्यू पूर्ण बघतच आलात, खूप मस्त की. तर कालचा ब्लॉग बघितला नक्कीच जाऊन बघा, एपिसोड 1 आपला तो असणार आहे. तर चला ह्या ब्लॉगला मस्त की बघत राहा आणि चांगल्या प्रेमस कमेंट वगैरे करत राहा. आणि साईबाबा कमेंट करायला विसरू नका. तो भेटू आता डायरेक्ट साईबाबाच्या मंदिरात नंतर स्टेशनला. मित्रांनो फायनली चेकआउट केलं आम्ही, बरोबर 6:15 वाजता चेकआउट केलं रूममधून. आणि कार्ड घेतला आहे, मस्त वाटलं, कारण रूम पण वगैरे थोडा याच्यामध्ये बजेटनुसार. तर आता पोरं आमची पुढे वगैरे चाललेत. तर आता डायरेक्ट जातो आम्ही साईबाबाच्या मंदिरात, कारण आता कालोखातून पण जरा फोटो वगैरे काढायचे. तर म्हणजे कारण ट्रेन आहे 10:20ची आहे, तर त्याला फोटो वगैरे शूट करून मग परत दर्शन वगैरे तिकडनं लांबूनच करून मग आपला डायरेक्ट स्टेशनला भेटू. मग असं पहिला फोटो वगैरे पण तिथं थोडी अजून रात्रीचं सिनेमॅटिक वगैरे शूट करतो, आणि मग डायरेक्ट परतीचा प्रवास घरी असणार आहे. फायनली
श्री साईबाबा दर्शन, साईबाबांच्या मंदिराची इथं आलो आहे. म्हणजे बाहेर इकडे गेट, तिकडे इकडे पूर्ण गोडा म्हणजे हे आहे कंपाऊंड आहे. दर्शन, साईबाबाचं दर्शन तर आता इथून पहिला आतमध्ये जातो, नंतर मग सिनेमॅटिक आपल्या रात्रीचं पण शूट करतो आणि फोटो काढायचं राहिले माझं पण. इथून लवकर शूट करून मग डायरेक्ट स्टेशनला. पण आतमध्ये जाताना कारण तुम्हाला थोडं परत दाखवून वगैरे अजून रात्रीचं कसं काय आणि थोडे काय म्हणजे घ्यायचे प्रसाद वगैरे, तो प्रसाद वगैरे घेऊन मग परतीचा प्रवास म्हणजे आपला घरी असणार आहे. मग पूर्ण शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहावा, पुढे काय काय अजून असणार ते सांगत जाईन तुम्हाला. आतमध्ये आलं श्री साईबाबा मंदिर समाधी तिथे आलेलं आहे. तर तुम्हाला तर गर्दी बघा तरी पण लाईटिंग लागलेली आहे मस्त आहे की हा पूर्ण मार्केट भरलं आहे. तर आता थोडा तुम्हाला सिनेमॅटिक वगैरे पहिले शूट करतो, नंतर मग प्रसाद वगैरे घेऊन मग रिटर्न विक्रमचा प्रवास म्हणजे रेल्वे स्टेशनपर्यंत जातो. नंतर मग कोणती ट्रेन आहे तीच तुम्हाला सांगायला, सुपरफास्ट आणि एक स्लोवाली आहे ती पण. तो पहिला फोटो वगैरे इकडे शूट करतो. आता इकडे दर्शन वगैरे करून हे झालं आतमधून आणि म्हणजे बाहेरून झालं, बाहेरून दर्शन वगैरे झालं आणि फोटोशूट वगैरे सिनेमॅटिक पण झालं आहे. आणि इकडे आता राईस घेतोय कारण रात्रीचा आता उद्या सकाळी पोहोचणार आहे, म्हणून थोडं काहीतरी खायला पाहिजे म्हणून. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. म्हणजे जेवण म्हणजे राईस घेतलेला आहे म्हणजे बिन चिकन वाला, कारण आज गुरुवार पण आहे ना, त्याच्यामुळे त्या हाफ राईस घेतलेला आहे. तर डायरेक्ट ट्रेनमध्ये रेल्वे स्टेशनला जाऊ आणि ट्रेनमध्येच खाऊ वगैरे खाल्ले ना. डायरेक्ट मग सकाळी उद्या 6 वाजता पोहोचत आहे ना, 6 किती 4:30 वाजतील काय माहिती किती वाजतील, 4:30 तरी आहेत दादाचा टाईम. जेवढा पोहोचेल तेवढा तुम्हाला सांगत आहे. आणि मग जेवायला पण राईस घेतलाय. तर फायनली मस्त की दर्शन वगैरे झालं, मस्त की तुमचं पण ह्या ब्लॉगमधून झालं सगळं. संपूर्ण ब्लॉग बघत झालं तर शेवटपर्यंत बघत राहा. आता भेटू डायरेक्ट रेल्वे स्टेशनला शिर्डी. साईनगर शिर्डी रेल्वे स्टेशन इथे पोहोचलं आहे. आता तिकीट वगैरे काढतोय आणि ट्रेन आपली लागलीच आहे 10:20ची. आता पहिला तिकीट वगैरे काढूया, नंतर मग एकदा ट्रेनमध्ये बसलं ना मग तुम्हाला सांगेन वगैरे कसं काय ते. आणि इकडे जेवण वगैरे घेतलं आमचं पार्सल. तो फायनल तिकीट वगैरे काढून मग भेटूया. स्वागत करतो साईनगर शिर्डी रेल्वे स्टेशनवरती. सो आपली फायनल ट्रेन तिथं आहे. सो आता इकडे प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येईल. नंतरला मग प्रवास स्टार्ट होणार. आम्ही जेवण वगैरे घेतलं आहे 10:20ला इथून सुटेल, म्हणून अर्धा तास लवकर मग इथे लावतील वगैरे ट्रेन. आता सगळं म्हणजे ते इंजिन वगैरे इकडे जोडते वगैरे, म्हणजे इंजिन ते सोडते. नंतर मग इकडे येईल प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती. तो प्रवास मस्त जाणार आहे. तीच आहे फास्ट ट्रेन, एकदम सुपरफास्ट आहे. दादर ते शिर्डी ते दादर खूप मस्त. आणि 4-4:30चा टाईम आहे. म्हणजे बघूया 4-4:30चा टाईम आहे सकाळी पोहोचायचा. तो मस्त की पोहोचू वगैरे. आणि असंच बघत राहा ब्लॉग. आता तो जास्त म्हणजे दाखवत वगैरे नाही, डायरेक्ट आता सकाळी मस्त आता जेवू वगैरे आणि मग डायरेक्ट सकाळी दादरला किंवा ठाण्याला उतरेन मी, कारण दिव्याला वगैरे राहायचं वगैरे काय नंतर प्लॅनिंग वगैरे आहे आपले ब्लॉग वगैरे. पण हातचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटेल नक्कीच करा. तो ब्लॉग आता जास्त म्हणजे पुढे जेवढा कंटिन्यू केला असता खूप म्हणजे जास्त मोठा होईल ब्लॉग, त्याच्यामुळे थोडा ब्लॉग 2-4 वगैरे दाखवत जाईन. नंतर मग डायरेक्ट सकाळी भेटू डायरेक्ट ठाण्यामध्ये. तो पूर्ण बघत राहा. आणि जागा भेटली इकडे तर पूर्ण बघा पॅक झाली, पॅक ट्रेन. कारण एवढी दरवाजे उघडत होते, खिडकी बिडक्या वगैरे. आणि राईस घेतलेला आहे म्हणजे चिकन वगैरे. तो आता पाणी डबा वगैरे पडला आहे. आता प्रवास आपला परतीचा प्रवास म्हणजे घरी होणार आहे. म्हणजे 4:30 वाजता ठाण्याला उतरेन मी. संपूर्ण ब्लॉग आता बघत राहा. जसं मी आता पुढच्या ठिकाणी येते तसे ब्लॉग जास्त मोठा झाला तर थोडा स्टॉप करेल. एंड वगैरे तिथं कुठं होईल ते नक्की तुम्हाला सांगत आहे. स्वतः आता जेवीन टी व्ही फेसबुक वगैरे लागली तर त्यांच्याकडे वगैरे खाईल. तर शेवटपर्यंत बघा ब्लॉग पुढचे गायडेच नक्की सांगत नाही. आता जेवायला मस्त की इकडे बघा फ्राय राईस आणि इकडे पण फ्राय राईस आणि नूडल्स फुल आता खातेत पोरं वगैरे. म्हणजे मित्र तर आमच्या पालीचेच आपल्या रायगड जिल्ह्याचे. आता खातो आणि नंतर मग एडिटिंगला बसतो. जे तर पुढचे स्टॉप वगैरे तुम्हाला सांगत आहे. जेवढा मोठा वगैरे म्हणजे मोठा वगैरे पुढे ब्लॉग वगैरे जाणार आहे तिथं नेमकंच वगैरे काय दाखवेन वगैरे आणि स्टॉप करेन ब्लॉग. तर संपूर्ण बघत झाला तर संपूर्ण ब्लॉग. आता जेवतो वगैरे मी या जेवायला मस्त की मी जेवलो मग एडिटिंग करायला बसतो मस्त की तुमचा. आता किती वाजतील काय माहिती, 4:30-4 वाजतील. तर संपूर्ण ब्लॉग बघत राहा. फायनली खाऊन आता ट्रेन मस्त की सुटलेली आहे शिर्डीवरून, साईनगर शिर्डीवरून दादरला जाणारी मस्त की मडमार ते मार्गे. म्हणजे ती ही सुपरफास्ट आहे दादर, तर त्या मार्गे जाणार आहे. आणि ती पहिली वेळी ती एकदम स्लो जाते, ती सकाळी 7:30 वाजता बसते. आणि तिच्या पाठून ही रिटर्न एवढी लवकर 4:30ला पोहोचते. ते फायनली सुटलेलं आहे मस्त की. साईबाबाचं दर्शन करून बोला ओम साईराम मस्त की. कोल्हापूरचा शिर्डीचा दर्शन करून आता पुन्हा भेटू मस्त की परत शिर्डीला. ओम साईराम. सो मस्त की चला बाय बाय शिर्डी. तो प्रवास आता
पुढचा म्हणजे परतीचा प्रवास म्हणजे घरी तर थोडं दाखवते तर कंटिन्यू पूर्ण बघत राहा किंवा ब्लॉग मी मडमाळ जंक्शन किंवा नाशिकलाच एंड करून कारण ब्लॉग खूप मोठा झाला नंतर मग डायरेक्ट 7 वगैरे ठेवेन डायरेक्ट मग घरी 6:30-7 वाजता पोहोचेन तर तुम्हाला सगळ्या माहिती सांगेन किती खर्च वगैरे झाला आणि ह्या ब्लॉगमधून तुम्हाला समजेल वगैरे तर संपूर्ण हा ब्लॉग बघितल्यासाठी खूप खूप धन्यवाद सर्वांचा असंच पर्यंत राहण्यापासून मोठ्यापर्यंत राहू तुमचं पण दर्शन झालं असेल मस्त की स्वतः पुन्हा एकदा परत इथे भेट कधी बघूया तर होईल सांगता नाही सो होईलच लवकर मस्त थंडीत आता लागत चालली मस्त की नॉर्मल तर भेटू आता डायरेक्ट पुढचे स्टेशन ब्लॉग एंड करायला सुरुवात होईल मंदमाड जंक्शन आलेलं आहे बघा खतरनाक गर्दी आता वाजत 12 तर डायरेक्ट सकाळी 4:30 वाजता भेटू डायरेक्ट ठाण्याला आणि 6:30 वाजता जाईन दिव्याला झोपून वगैरे मस्ती डायरेक्ट रेल्वे स्टेशनवर झोपतो मस्ती कारण जमले खूप वगैरे मस्ती एडिटिंग वगैरे झाले नॉर्मल ब्लॉग येतील आपले दोन उद्या किंवा परवा येतील ब्लॉग सो डायरेक्ट ठाण्यामध्ये रेल्वे स्टेशनला शुभ सकाळ मित्रांनो हे डायरेक्ट दादर रेल्वे स्टेशनवरती हो तुम्हाला समजलं असेल मी डायरेक्ट दादरला कसं आलो ठाण्याची तिकीट काढलेली पण दादरला आलो कारण दिव्याला जाणार होतो मी ठाण्यावरून तिकडे आराम करून दुसरं प्लॅनिंग होतं जायचं तर ते आता उद्या तिकडे जाणार मी दिव्याला मग आता डायरेक्ट होतो विराला आता 5:57 लोकल आहे तर इथून पकडून खूप मस्त होतं तिकडनं चर्चगेट विरावरून तिकडून आले तर खूप गर्दी वगैरे असते तो आता हा ब्लॉग इथेच एंड करतो तो आवडला नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थोडं ह्या ब्लॉगून काय चुकामुक वगैरे झालं असेल नक्की समजून घ्या लहानापासून आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघितलं असेल खूप खूप धन्यवाद सर्वांचं ह्या ब्लॉगला इथं एंड करतो खूप मोठा वगैरे झाला आहे सो मस्त की साईबाबांचं पण दर्शन झालं माझ्यासोबत आणि तुमचं पण तो ब्लॉगला इथंच एंड करतो भेटू मला एक ब्लॉगमध्ये कसं धुमधाममध्ये बाय बाय एकदम आता तर झोपणार आता घरी जाऊन मस्त की सो बाय बाय